आम्ही सारे खवय्ये. नमस्कार. आम्ही सारे खवय्ये जोडी तुझी माझी मध्ये मी मृणाल तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. जसं तुम्हाला माहितीच आहे की जोडी तुझी माझी मध्ये आपण अशा जोड्यांना भेटतो ज्यांच्या लग्नाला 50 वर्ष होऊन गेली आहेत किंवा त्याही पेक्षा जास्त काळ लोटलाय. आज आपण आहोत कोल्हापुरात. आपण आलोत शैलजा काणे आणि महादेव काणे यांच्या घरी. त्यांच्या लग्नाला 51 वर्ष पूर्ण झालेत. त्यांच्या 51 वर्षाच्या सहवासाबद्दल जाणून घेऊयात त्यांच्याचकडून. नमस्कार. नमस्कार. आम्ही सारे खवय्ये जोडी तुझी माझी मध्ये तुम्हा दोघांचंही खूप खूप स्वागत. मला आता सगळ्यात आधी सांगा की किती वर्ष झालेत लग्नाला? लग्नाला 51 वर्ष पूर्ण झाली. 51 वर्ष पूर्ण झाली. काय तारीख आहे? 29 एप्रिल 1960. खूप खूप मोठा कालखंड आहे हा तुम्ही दोघांनी एकत्र घालवलेला. कसं वाटतं तुम्हाला एवढी वर्ष झालीत लग्नाला? एवढी वर्ष लग्नाला म्हणजे आपण वर्ष मोजतो म्हणून, नाहीतर अशी झालेली अशी वाटत नाही. आणि ज्या वेळेला आता आम्ही स्वस्त बसायला लागलोय त्यावेळेला आम्हाला आता समजायला लागलं अरे इतकी वर्ष कशी निघून गेली. आजी तुम्हाला काय वाटतं एवढी वर्ष झालीत? काही नाही, खूप छान वाटतं. म्हणजे मागे बघताना की आपण एवढं सगळं केलं, इतके वर्ष कसं केलं असेल असं खूप मजा वाटते. पण मला आता हे सांगा की तुम्ही भेटलात कसे? तुमची ओळख कशी झाली? माझे दीर, मोठे दीर, यांच्यावर मोठा भाऊ नाशिकला संघाचं काम करत होते आणि माझा भाऊ संघात जात होता. तर ते आमच्या घरी ये जा करायचे. आणि मग तिने एक दिवशी आमच्या भावाला विचारलं, माझाहून लहान भाऊ, की ती तुझी बहीण आहे तिचं लग्न करणार आहेत का रे? तसं म्हणे मी घरी विचारतो. तिने विचारलं तर वडील म्हणाले हो करणार आहे. तर मग ते आले विचारायला की तुम्ही असं करणार असलाल लग्न तर माझी बहीण उद्या यायची आहे आणि मेवणे यायचे तर तुम्ही हिला घेऊन या. आम्ही गेलो आणि आम्हाला मला घरात वडिलांनी काही सांगितलेले नाही की म्हणजे तुला बघायला येणार आहेत वगैरे काही. आम्ही त्यांना भैया काका म्हणत होतो, भैया काकांच्याकडे जायचं. अशीच होते, अशीच गेले, अगदी जवळ राहत होते. म्हणजे तुम्ही तयारी वगैरे काही माहितीच नाही ना काही, तर तयारी कशी करणार, धायलेली होती तशीच गेले. पण छान. म्हणजे तुम्हाला माहिती नव्हतं की तुम्हाला कोणी बघायला येत? हे नव्हते. हे तुम्ही नव्हतं? नाही. बरं. नणंद आणि नंडेचा नवरा असे त्या दोघांनी बघितलं. खूप गप्पा बिप्पा मारल्या, सगळं झालं. मग ते गेले आणि रात्री लगेच त्यांचा फोन आला की उद्या तुम्ही बेळगावला या आणि आपण तिथेच, म्हणजे आम्हाला मुलगी आवडली खूप, आमचा भाऊ येईल आणि आपण तिथेच मग साखरपुडा वगैरे करू. पण हे म्हणजे मला आश्चर्य वाटतं, आजोबा आलेच नव्हते तुम्हाला? आलेच नव्हते, पण त्यांच्या बहिणीने त्यांना असं सांगितलं की तुला नक्की पसंत पडेल. म्हणजे बहिणीच्या चॉईस वर त्यांचाही विश्वास होता. आणि मग आम्ही गेलो, सासूबाई वेळेगावला होत्या. तिथे आमच्या घरातल्या घरात साखरपुडा झाला, लग्न ठरलं. पण हे मला कळलं नाही, तुम्हाला त्यांनी पसंत केलं नाशिकला येऊन, बरोबर? मग तुम्ही बेळगावला गेलात. मग बेळगावला गेल्यावर आजोबा पहिल्यांदा तुम्हाला भेटले असतील. मग तुम्हाला काय वाटलं? आजोबा तुम्ही मला सांगा, तुम्ही आजींना जेव्हा पाहिलं तेव्हा तुम्हाला काय वाटलं? काय आहे, आमचं एकत्र कुटुंब आहे आणि लग्न करायचं की नाही अशाच तुझ्या निश्चितता झालेली नव्हती. त्या तुम्ही ठरवलेलं नव्हतं म्हणजे तेव्हा लग्न करायचं? मी क्लिअरच दिला. तर मला इथे येऊन कोल्हापुरात त्यांनी विचारलं की माझा भाऊ जन्मभर हेच होता, ब्रह्मचारी, प्रचारक होता तो. बरोबर. आणि त्यांनी मला विचारलं की माझा क्लिअरन्स आहे, मी लग्न करणार नाही, तर तुझं काय? म्हटलं मी 1 दिवसात सांगतो, तो 1 दिवस मला सांग. तर त्यांनी हे केलं, मी विचार केला आणि विचारानंतर मला असं माझ्या प्रवृत्तीचा मी विचार केल्यानंतर मला असं वाटलं की आपण लग्न केलेलं पण त्याला मी सांगितलं येस, हो. पण मग तुम्ही जेव्हा पहिल्यांदा आजींना पाहिलं तेव्हा तुम्हाला काय वाटलं? विश्वास आहे, सगळं मान्य आहे, पण जेव्हा आपण एक बायको आपल्यासाठी, जेव्हा आपल्या आयुष्यात एक नवीन व्यक्ती येणार असते तेव्हा यांच्याकडे पाहून तुम्ही काय वाटलं तुम्हाला? मी त्याच्या आधी कुठलीही मुलगी पाहिली नव्हती, त्याच्यानंतरही कुठली पाहिली नाही. ज्या माणसाशी लग्न करायचं असतं तेव्हा जो आयुष्याचा हे असतो, जोडीदार असतो, त्याला बघितल्यानंतर तुम्हाला असं पटतं की येस बरोबर ठीक आहे असं. बरं. मग तुमचं लग्न कधी झालं? नाशिकला झालं लग्न आमचं. लग्न नाशिकला झालं 29 एप्रिल 1960. मला सांगा की लग्नाचा दिवस कसा होता? छान, खूपच छान, इतकं सुंदर. माझ्या माहेरी खूप माणसं आहेत, मला बहिणी 5, आत्या 5, काका 4, म्हणजे सगळी खूप माणसं, त्यामुळे खूप मजा आली. आणि यांच्याकडचे खूप लोक आले होते. लग्न एकदम सुंदर, म्हणजे मानपान हे असं वगैरे काही रुसारुसी वगैरे काही नव्हतं, अगदी साधेपणाने छान लग्न झाले. तुमचं एकत्रच कुटुंब होतं? आमचं पण एकत्र कुटुंब आणि आजोबांचं एकत्रच कुटुंब आहे ना?
तर जेव्हा तुम्ही लग्न करून घरी आलात आजोबांकडे, तेव्हा मला ऐकायचं की सुरुवातीचे तुमचे दिवस कसे होते, त्या काळी तुम्ही कसा एन्जॉय केलात, कसे होते तुमचे सुरुवाती? काय आहे, पूर्वीच्या काळामध्ये असं म्हणजे नवऱ्याकडे बघायचं सुद्धा नाहीये, जाता येता सुद्धा नाही बघायचं. बघितलं तरी सासू येण्याच्या आत्ता काय बघत होती तू, अरे बापरे, त्याच्याकडे कशाला बघत होतीस, असं म्हणजे इतक्या ह्याच्यात आम्ही ते दिवस काढलेले. म्हणजे अगदी रात्री 11:30 पर्यंत दोघांनी एकमेकाशी बोलायचं नाही की बघायचं पण नाही. एवढी बंधन होती. आजकालच्या काळात हे शक्यच नाहीये. कारण वाढताना जरी आपण यांच्या चेहऱ्याकडे बघितलं ना तरी सासू वेळेच्या खाली बघून वाढ. गंमत वाटायची, हळूच मग बघायचं, हसायचं. हो, त्यात एक मजाच असते. थोडस शिस्तीचं वातावरण होतं. अगदी खूप. आणि खाण्यापिण्याच्या पद्धतीत काय पद्धतीत खूप बदल. नाशिकचं आणि इकडचं हवामानात बदल आहे, त्यामुळे इकडे भात बीत खातात. नाशिकला भात बीत अजिबात नाही. सुरुवातीला थोडं जड गेलं जरा. मी खाण्यापिण्याचं यासाठी विचारतेय कारण आपण कार्यक्रम करतोय आम्ही सारे खवय्येचा, आपल्याला रेसिपीज पण दाखवायच्या आहेत. तर आज तुम्ही आजोबांच्या आवडीचाच पदार्थ करणार आहात? हो. कोणत्या कोणत्या? आजोबांना साधारण तिखट मिठाचे म्हणजे चमचमीत, पण आमच्याकडे कांदा लसूण आम्ही खूप कमी खातो. नॉनव्हेज तर खातोच नाही. तर लोणच्या, चटणी, पापड वगैरे हे असं यांना खूप आवडतं. तर मी आता तर गाजराचं लोणचं करून दाखवणार आहे. गाजराचं लोणचं? आणि कारण आता आंब्याचं काही सीझन नाहीये, तर मग ते जुनी लोणची खात बसण्यापेक्षा सारखं नवीन नवीन काहीतरी करायचं. गाजराचं लोणचं आणि आणखी कोणती करणार? आणि डाळ मेथीची आमटी. डाळ मेथीची आमटी. मग सगळ्यात आधी आपण काय करणार आहोत? गाजराचं लोणचं. बरं, मग त्याचं साहित्य सांगता? चिरलेलं गाजर, साखर, लिंबाचा रस, हिंग, हळद, मोहरी, तेल, ही मेथीची पावडर, तिखट, मोहरीची डाळ आणि मीठ. आपण करतोय गाजराचं लोणचं. आजी आता सांगा काय करायचं आधी? आता प्रथम या फोडी ह्यात आपण ओतूया. त्यात मीठ, चवीनुसार मीठ. चवीनुसार. आणि लोणच्याला नेहमी थोडं मीठ जास्तच लागतं. आणि गाजर किती घेतले आजी? गाजर 2 गाजरं घेतलीत, मोठी 2 गाजरं. त्याला अर्धा चमचा मीठ, 2 चमचे साखर, 2 लिंबाचा रस, हा सगळा रस लागणार आहे. 1.5 चमचा तिखट, 1.5 चमचा मोहरीची डाळ, 1/2 चमचा मेथी पावडर, थोडीशी हळद यात घालायची, थोडी फोडणीत घालायची. हिंग पण तसंच करायचं, थोडं ह्यात घालायचं, थोडा फोडणीत घालायचं. आणि आता हे मिक्स करायचं. आपण थोडा गप्पा पण मारूया. मगाशी बोलता बोलता तुम्ही म्हणालात की सासू खूप शिस्तीच्या होत्या, म्हणजे तुम्ही 11:30 पर्यंत रात्री भेटत नव्हतात. तर हे सगळं कधी बदललं? कधी तुम्ही मोकळेपणी भेटू शकलात, बोलू शकलात? जसे दिवस जातात आणि आपण जेव्हा सासूचा विश्वास संपादन करतो तेव्हा मग हळूहळू मोकळेपणा मिळायला लागतो. आणि मुलं झाल्यावर मग नॅचरलीच सगळं सुरू होतं. हो, विश्वास संपादन करण्याचं आता तुम्ही म्हणालात. मग तुम्ही काय काय केलं सासूबाईंची मर्जी राखण्यासाठी? मर्जी राखण्यासाठी सगळं त्यांचं ऐकायचं, ती पहिली गोष्ट म्हणजे. आणि त्यांना जे आवडत नाही ते करायचं नाही, कधीच करायचं नाही. म्हणजे कसं? म्हणजे त्यांना असं नवऱ्याशी बोललेलं आवडत नव्हतं. कुठली गोष्ट म्हणजे आता पण दाणे भाजले, सोलायला लागलं तर दाणा वगैरे असं तोंडात टाकायचं नाही काही. हो, पण आम्ही वय माझं लहान होतं तेव्हा इच्छा व्हायची, पण त्यांना आवडत नाही माहितीये म्हणून कधीही जेवणा व्यतिरिक्त तोंड हलवायचं नाही. त्या म्हणतील चहा घे तेव्हाच घ्यायचा. अशा खूप गोष्टी म्हणजे कपड्याच्या बाबतीत पण त्या म्हणतील तेच रंग घ्यायचे. बांगड्या सुद्धा त्या म्हणतील त्याच भरायच्या आपण. असं सगळं त्यांच्या मर्जीप्रमाणे केलं, कारण त्यांना खूप आयुष्यात त्रासच त्यांचा खूप वाटायला आला. सुख त्यांना मिळालंच नाही तर आपण द्यायचं असं म्हणून त्यांची मर्जी राखली तुम्ही. राखायची. आणि माझ्या स्वभावातही ते होतं, त्यांची मर्जी राखायची. एखाद वेळेला नवऱ्याची कमी राखायची पण सासूची जास्त. आणि मग तेव्हा आजोबांचं कसं असायचं तुम्हाला? नाही, आजोबांचा सपोर्ट होता. म्हणजे आईला खुश ठेवल्यावर त्यांना चांगलंच वाटायचं, कारण आई खूप दुःखात दिवस काढले ते, त्यामुळे आईला चांगलं ठेवणं त्यांना खूप आनंद वाटायचा. आपलं मिश्रण तयार झालंय, आता काय करायचं आजी? आता आपण तेल गरम करायचं.
कढईत थोडस आणि त्यात हिंग हळद सगळं घालून ते थोडस गार झालं की यात ओतायचं. मग फोडणीची तयारी करायला घ्यायची. करायला घ्यायची की झालं लोणचं तयार. चला आजी तेल गरम झालंय आता आपण घालूया. आपण मोहरी घालूया आधी. घालू मी. तो घाल. किती बघा बस. आता आता हिंग मोहरी त्याला तळू. बर गॅस जरा कमी. आता बंद आहे. घालू हिंग. हिंग घाल. अजून थोडा घाल. आता आता हळद. बस एवढी. अजून तेवढी. बस. आता आपल्याला फक्त ही फोडणी यावर घालायची ना. हो. आता ही अशी थोडी आपण गार करूया आणि मग घालूया. म्हणजे आता आपलं लोणचं तयार झालं तयार ना. आहे. आता काय करायला लागणार आता याच्यात. काही नाही. आता कालवायचं जरा. कालवू मी. हो. आता त्याला थोडा आणि असा रस सुटेल. तयार लोणचं. म्हणजे लोणचं तयार ना. लोणचं तयार. अशा रीतीने गाजराचं चटपटीत लोणचं तयार झालंय. तुम्ही सुद्धा साहित्य आणि कृती लिहून घ्या. गाजराचं लोणचं बनवण्यासाठी लागणारं साहित्य: गाजराचे तुकडे, साखर, लिंबू, हिंग, हळद, मोहरी, तेल, तिखट, मेथी, पूड, मोहरीची डाळ आणि मीठ. कृती: प्रथम एका बाउलमध्ये गाजराचे तुकडे घेऊन त्यामध्ये मीठ, 2 चमचे साखर, 2 चमचे लिंबाचा रस, 1.5 चमचा तिखट, 1.5 चमचा मोहरीची डाळ, मेथी पूड, पाव चमचा हळद आणि 1 चमचा हिंग घालून हे मिश्रण एकजीव करून घ्यावं. तेलामध्ये मोहरी, हिंग आणि हळदीची फोडणी करून ती गाजराच्या लोणच्यात एकजीव करून घ्यावी. आम्ही